या टाईपचं वस्त्र जे आपण दोऱ्याने कलशाला नेसवतो. 5 नागवेलीची पानं म्हणजे खायची पानं ठेवतो, थोडी मागेच राहतील आणि समोर नारळाचा भाग दिसेल अशा प्रकारेच ठेवा. आपला कोल्हापूर महालक्ष्मीचा जो फोटो असतो, एकतर तो उभ्या स्वरूपातला फोटो असेल तर या टाईपचं छोटं मंगळसूत्र किंवा ज्याला आपण सर म्हणतो. नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स आहेत गेल्या वर्षीच्या, ज्या आपल्या मार्गशीर्षच्या व्हिडिओ अपलोडेड आहेत. ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी त्या व्हिडिओ जाऊन पाहू शकतात. त्या आपल्या चॅनलवरती आहेत, गेल्या वर्षीच्या देखील आणि त्याच्या आदल्या वर्षीच्या देखील अपलोडेड आहेत. तर त्या व्हिडिओचे जर तुम्ही कमेंट सेक्शन पाहिलात ना, तर त्या कमेंट सेक्शनमध्ये खूप साऱ्यांनी कौतुक केलं की दादा तुझी पूजा फार सुंदर असते, फार नीटनेटकी असते आणि एकाच जागी खूप अशी गर्दी नसते, किंवा ज्या प्रकारे एकाच जागी सगळी फळं ठेवतात किंवा फुलं वगैरे एकाच जागी वाहतात त्या प्रकारची गर्दी वगैरे नसते आपल्या पूजेमध्ये. तर त्यामुळे ना पूजा फार सुटसुटीत दिसते आणि सुंदर दिसते आणि त्या पूजेमधला लूक अचानक वाढून जातो. तर तुझी पूजा फार छान असते वगैरे वगैरे असे खूप सारे कमेंट आहेत. तर मला त्याबद्दलच ही व्हिडिओ बनवावीशी वाटली की काही स्त्रियांना वाटतं की आपली देखील पूजा इतकी सुंदर असावी. तर त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतो आहे की जेणेकरून तुम्हालाही त्यातून काही टिप्स मिळाव्यात आणि तुमची देखील पूजा फार सुंदर व्हावी. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि काही नवीन नवीन गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर आपल्या चॅनलवरती मी कलशवस्त्र कसं नेसवायचं त्याची एक व्हिडिओ टाकलेली आहे. कलशवस्त्र म्हणजे या टाईपचं वस्त्र जे आपण दोऱ्याने कलशाला नेसवतो. तर दोऱ्याने आपल्याला फक्त ते राऊंडअप करायचं असतं, त्याला आपण कलशवस्त्र म्हणतो. तर कलशवस्त्राची मी व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही जाऊन पाहू शकता ज्यांनी पाहिलेली नाही आहे त्यांच्यासाठी. तर आता तुम्ही हा कलश बघा आणि दोरा काढल्यावरतीचा कलश यामध्ये फार फरक आहे. दोरा काढल्यावरतीचा कलश आणि ह्या कलश जर बाजूबाजूला ठेवला तर नक्कीच याचं लुक फार सुंदर वाटणार आहे. तर पूजेमध्ये खूप काही असं मी डिफरंट करत नाही. पूजेमध्ये फक्त छोटे छोटे एलिमेंट्स जे असतात ते आपल्याला फक्त ॲड करायचे असतात, त्यामुळे पूजा फार सुंदर दिसते. आता थोडक्यात नॉर्मल कलश मी जर ठेवला आणि हा कलश पूजेमध्ये ठेवला तर ह्याच्यामध्ये हा कलश उठून दिसणार आहे. तर हा एक सरप्रायझिंग एलिमेंट आपण म्हणू शकतो, तो मी पूजेमध्ये ॲड करतो. त्यामुळे पूजा आणखीन एक वेगळ्या लेवलला जाते, आणखीन सुंदर प्रकारे उठून दिसते. तर अशा प्रकारचे छोटे छोटे एलिमेंट्स जर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ॲड केले तर तुमची पूजा देखील सुंदर होईल. आता मी कलशवस्त्र नेसवलं या कलशाला, तर ते मी नेसवलं आणि ते दिसतं. तर ते का दिसतं? कारण का मी कलशाला कोणत्याही प्रकारचा घागरा किंवा कलशाला कोणत्या प्रकारची साडी किंवा ज्वेलरी किंवा हार वगैरे असे ओव्हर घालत नाही. तर त्यामुळे कलशवस्त्र नेसवल्यावरती माझी पूजा छान दिसते. आता तुम्ही जर माझी पूजा पाहिली असेल तर आपल्या पूजेमध्ये मागे आपली देवीची मोठी मूर्ती असते आणि त्याच्यापुढे समोर कलश असतो. तर त्यामुळे मी कलशाला नाही कोणत्या प्रकारचा मुखवटा लावत, नाही कोणत्या प्रकारचा घागरा किंवा साडी नेसवत. तर त्यामुळे जर मी कलश नेसवतो तर त्यामुळे त्याचं लुक छान दिसेल. जर तुम्ही कलशवस्त्र नेसवता आणि त्याच्यावरती जर साडी नेसवता तर त्याचा काही उपयोग नाही आहे. जर तुम्ही नॉर्मल पूजा करणार असाल तर तुम्ही कलशवस्त्र नेसवू शकता. आता काही लोकांकडे प्रत्येकांकडेच मूर्ती असेल असं नाही महालक्ष्मीची. आपण आपल्या कलशाला कलशवस्त्र नेसवतो कारण आपल्याकडे तुम्ही मोस्टली आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्याकडे मोठी जी मूर्ती आहे ती कलशाच्या मागे असते आणि त्याच्यासमोर कलश असतो. तर त्यामुळे आपण कलशाला कोणत्या प्रकारचा मुखवटा किंवा कलशाला कोणत्याही प्रकारची साडी किंवा घागरा वगैरे घालत नाही. तो कलश एकदम सिंपल असतो. म्हणजे कलश त्याच्यावरती जे काही आंब्याची पानं किंवा टहाळ्या किंवा 5 प्रकारची पानं असतात ती, आणि त्यानंतर त्यावरती नारळाला नथ, वेणी आणि टिकली किंवा मळवट जर भरला आपण तर तेच फक्त असतं. आणि त्याच्यामध्ये फक्त गळ्यामध्ये फक्त एक मंगळसूत्र, असा सिंपल आपला कलश असतो. तुम्हाला त्या कलशाचा एक एक्झाम्पल म्हणून फोटो मी इथे ॲड करेन, तुम्ही तो पाहू शकताय. तर त्या प्रकारची मी फक्त पूजा मांडतो. आणि ते का, जर मागे आपल्या मोठा डेकोरेशन आहे किंवा मोठी कोणत्याही प्रकारची मूर्ती आहे किंवा काही गोष्ट आहे तर मोस्टली आपण समोर जी पूजा मांडतो ना ती एकदम सिंपल आणि सोबर मांडावी. त्याच्यामध्ये एकदम काही एलिमेंट्स ॲड करू नयेत असं माझं मत आहे. त्यामुळे पूजा फार सुंदर दिसते. तर हे झालं कलशवस्त्राच्या बाबतीतली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे
जी आपण 5 प्रकारची फळं मांडतो. आता पोथीमध्ये असं सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारची फळं आपण देवीला पूजेसाठी मांडतो. तर 5 प्रकारची फळं मी ज्या प्रकारची मांडतो, तर ती फळं पण मांडताना तुम्ही जर जुन्या व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती आहे की मी फळं कशाप्रकारे मांडतो. मी ते एक छोटीशी व्हिडिओ अटॅच करेन, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारची फळं ॲड करतो त्यामध्ये. तर पूजेमध्ये मी फळं मांडताना ना, ही जी पानं आहेत आपली जी आपण खायची पानं बोलतो किंवा विड्याची पानं किंवा नागवेलीची पानं आपण ह्याला म्हणतो. तर ना मी ती नागवेलीची पानं स्टेप बाय स्टेप 5 पानं अशी पूर्णपणे लाईनमध्ये ठेवतो देवीच्या समोर. जिथे आपण कलश मांडतो तिथे देवीच्या समोर 5 नागवेलीची पानं म्हणजे खायची पानं ठेवतो आणि त्यावरती मी एक एक फळ ठेवतो. ते फळ ठेवताना पण मी प्रॉपर फळ म्हणजे साईजप्रमाणे ठेवतो. म्हणजे कोणताही छोटा फळमध्ये किंवा मोठा फळमध्ये असं वगैरे काही करत नाही. एकदम प्रॉपर लाईनप्रमाणे ठेवतो, म्हणजे ती फळं देखील किंवा फळांच्या साईजप्रमाणे देखील ती पूजा चांगली दिसेल. सो हे झाले 2 मुद्दे की मी पूजा जी चांगली होते आता तुम्ही म्हणताय, ह्याचे हे कारण आहे की प्रत्येक गोष्ट आपण प्रॉपरली अरेंज केली गेली पाहिजे. तर एक झालं कलशवस्त्राचं, दुसरं झालं आपली फळं आपण कशाप्रकारे ॲडजस्ट करतो किंवा ठेवतो तिथे. तर या प्रकारे नागवेलीची पानं ठेवून त्यावरती आपण फळं ठेवणार आहोत. ही झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, जी आपण पानं घेतो म्हणजे जी आंब्याचा डहाळा वगैरे घेतो, जी आपण पानं घेतो आणि नारळ. तर ज्या वेळेला आपण ती अटॅच करतो तिथे, आता जर कोणीही यावर्षी मुखवटा किंवा घागरा वगैरे लावणार नसेल आणि सिंपल जर पूजन काढणार असेल ना, सिंपल पूजन देखील फार सुंदर दिसतं. तुम्ही एक दिवस नक्की ट्राय करा. जर 4 गुरुवार आहेत तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणत्यातरी एका गुरुवारी सिंपल पूजन ट्राय करा. ते पूजन देखील फार सुंदर दिसतं. तर जर कोणी सिंपल पूजन करणार असेल ना यावर्षी किंवा जर कोणी यावर्षी एखादी मूर्ती वगैरे घेतली असेल किंवा काही डेकोरेशन मागे करणार असतील आणि समोर जर नॉर्मल कलश मांडणार असेल तर त्यांच्यासाठी ही एक टिप आहे आपण म्हणू शकतो. ज्यावेळेला आपण आंब्याची पानं घेतो किंवा कोणत्याही 5 प्रकारची पानं घेतो तर ती ना थोडीशी भरलेली घ्यावीत किंवा भरगच्च घ्यावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण ती कलशामध्ये इन्सर्ट करतो ना, कलशामध्ये इन्सर्ट केल्यानंतर मोस्टली ती पानं थोडी मागेच राहतील आणि समोर नारळाचा भाग दिसेल अशा प्रकारेच ठेवायचे आहेत. म्हणजे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो, काहीसा अशा प्रकारे ठेवायचं आहे आपल्याला. काहींची पानं ना पूर्ण नारळाच्या समोर देखील असतं, त्यामुळे नारळ देखील दिसत नाही. तर मोस्टली जर तुम्ही पानं ॲडजस्ट करताय ना कलशामध्ये, तर ती थोडी या प्रकारे ॲडजस्ट करा, म्हणजे जिथून तुमचा नारळ विजिबल दिसेल, म्हणजे देवीचा फेस विजिबल दिसेल. या प्रकारे ही मी इथे नथ अटॅच केलेली आहे. जर तुम्ही अशा प्रकारचे पूजन मांडताय ना तर ते जरा जास्त सुंदर दिसतं. आता यामध्ये ना मी बाकी सारे कोणते सरप्रायझिंग एलिमेंट्स वगैरे ॲड केलेले नाही आहेत, पण हेच जे एलिमेंट आहेत ना ते स्टेप बाय स्टेप जर आपण करत गेलो ना, म्हणजे समोर 5 प्रकारची फळं मांडले लाईननुसार, त्याप्रमाणे आपण जर कलशाला कलशवस्त्र नेसवलं आणि ही जी भरगच्च पानं आहेत ना, उलट यापेक्षा देखील भरगच्च पानं येतात. कारण का ह्यामध्ये मी 5 प्रकारची पानं वगैरे ॲड केलेली नाही आहेत. त्याच्यामुळे जर ती 5 प्रकारची पानं वगैरे जर तुम्ही ॲड केलीत ना, तर तो नारळ थोडा आणखीन भारेल. आता ह्याच्यामध्ये मी जास्त काही ॲड केलं आहे त्यामुळे तो नारळ आतमध्ये गेला आहे. आणि नारळ जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल ना, तो पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही नारळ सिलेक्ट करता त्यावेळेला तो नारळ थोडासा मोठा घ्या, त्यामुळे तो जर पानांमधून बाहेर दिसेल ना तर त्याचा लुक जरा चांगला दिसतो. तर त्यामुळे तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता की पूजा चांगली दिसत, की त्याचं हे देखील एक कारण आहे. आपल्या जुन्या व्हिडिओ बघा, त्या जुन्या व्हिडिओमध्ये देखील नारळ मोठा आहे आणि मोस्टली मी जी काही पानं वगैरे ठेवली आहेत ती मोस्टली नारळाच्या बाजूला ठेवली आहेत. नारळाच्या समोर कोणत्याही प्रकारची पानं वगैरे घेतलेली नाही आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर नारळ जवळून पाहिलात तर हा नारळ ना थोडासा ओला आहे, म्हणजे मी धुवून घेतला आहे तो नारळ किंवा ओला करून घेतला आहे पूर्णपणे. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यावेळेला नारळ ओला असतो ना त्यावेळेला त्याचा कलर थोडासा डार्क होतो, म्हणजे तुम्ही पाहू शकता थोडासा डार्क ब्राऊन कलर झालेला आहे. आता हा पहिल्याच गुरुवारचा नारळ आहे असं आपण समजूयात, त्या मानाने हा डार्क कलर म्हणजे ठीक आहे, म्हणजे एवढा डार्क कलर नाही आहे. तर ज्यावेळेला आपली पूजा होते ना मार्गशीर्षी, ज्यावेळेला तो आपण कलशातलं उद्यापन करतो म्हणजे पहिल्या गुरुवारचं, तर कलशातलं पाणी ज्यावेळेला आपण तुळशीला वगैरे घालतो
त्यानंतर काही लोक आहेत ना, हा नारळ असंच सुका ठेवून देतात, म्हणजे देव्हाऱ्यामध्ये ठेवतील किंवा कुठेही कलशामध्ये ठेवतील, पण त्या कलशामध्ये पाणी नसतं. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की ज्यावेळेला आपली पूजा होऊन जाते त्यानंतर हा जो नारळ आहे महालक्ष्मीचा तो पाण्यामध्येच ठेवा. कारण 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 एकतर उन्हामुळे किंवा गरमीमुळे आजकाल नारळ तडतात, ही एक पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला एक व्हिडिओ किंवा एखादा फोटो इथे अटॅच करेन, तुम्ही ते पाहू शकताय. ज्यावेळेला हा नारळ पाण्यामध्ये असतो ना त्यावेळेला ह्याचा रंग थोडासा डार्क होतो, म्हणजे ज्यावेळेला नारळ पूर्णपणे पाणी शोषून घेतो आणि त्यामुळे ना या नारळाचा रंग थोडासा डार्क होतो. आता मी ज्यावेळेला तो फोटो तिथे अटॅच करेन, तुम्ही जर पाहू शकत असाल तर त्यामुळे ना त्या नारळाच्या डार्क कलरमुळे त्या पूजेचा लुक खूप सुंदर दिसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की जास्त काही मोठ्या गोष्टी नाहीत, फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे पूजा फार सुंदर दिसते. तर ही एक गोष्ट. त्यानंतर ज्यावेळेला आपण काही लोक काय करतात माहिती आहे, जी महालक्ष्मीची पोथी असते ती देखील आपण पूजेसाठी मांडतो, तीच पोथी वाचतात आणि तीच पोथी आपण पूजेसाठी वगैरे मांडतो. तर ती पोथी ना एकतर कऱ्याला पूर्णपणे अटॅच करून ठेवतात, म्हणजे या प्रकारे इथे एखादी पोथी वगैरे ठेवतात. माझ्याकडे ती पोथी आहे आत्ता ॲक्च्युली. ही ती महालक्ष्मीची पोथी आहे. तर काही लोक काय करतात माहिती आहे, अशा प्रकारे पोथी अटॅच करून ठेवतात महालक्ष्मीच्या कऱ्यालाच. तर आधी मी देखील ही चुकी करायचो, पण त्यानंतर मला थोडं नंतर जाणवलं की ही अशा प्रकारे पोथी ठेवून ना एकतर तो कऱ्याचा लूक पूर्णपणे झाकला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे ते दिसतही नाही, प्रॉपर दिसत नाही, कारण का असं वाटतं की एका जागी खूप गर्दी वगैरे केलेली आहे त्या प्रकारे. तर त्यामुळे मी काय करतो माहिती आहे, जर करा मध्ये मांडलेला असेल आणि अशा प्रकारे जर 5 प्रकारची फळे इथे मांडलेले असतील ना, अशा प्रकारे 5 प्रकारची फळं जर इथे मांडलेले असतील तर मोस्टली मी ज्यावेळेला पोथी जर मला तिथे ॲडजस्ट करायची असेल, एका साईडलाच म्हणजे छोटी समई असते आणि दुसऱ्या साईडची जागा ना ती मोस्टली रिकामी असते माझी. तर त्यावेळेला मी काय करतो माहिती आहे, एखादं फळ वगैरे जर माझ्याकडे कोणताही असेल ना, आत्ता माझ्याकडे हा धाग्याचा बंडल आहे वेणीच्या, पण जर माझ्याकडे कोणताही एक फळ असेल ना, मी एखादा सफरचंद घेतो किंवा संत्रा वगैरे कोणताही फळ असेल ना, तर तो मी फळ घेतो आणि त्या फळाला अटॅच करून मी पोथी लावतो अशा प्रकारे उभी करून एका साईडला. तुम्ही आपली जुनी व्हिडिओ पहा गेल्या वर्षीची, त्याच्यामध्ये देखील मी अशा प्रकारेच ॲडजस्ट केलेलं आहे. आणि याच्यापेक्षा या प्रकारे ठेवलेली पोथी जास्त सुंदर दिसते आणि पूजा जास्त सुटसुटीत दिसते. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर गेल्या वर्षी मी आपण मोस्टली तांदळामध्ये महालक्ष्मी, म्हणजे तांदळाच्या राशीमध्ये महालक्ष्मीचा कलश बसवतो, कारण का असं म्हणतात की धनधान्य संपत्ती देणारी सर्व काही देणारी तीच आहे. काही लोक काही पुण्या साईडला वगैरे देखील मी पाहिलं आहे की ते गव्हामध्ये देखील मांडतात तो कलश जो असतो तो. आता ते लोकांच्या करण्यावरती आहे, ते गव्हामध्ये मांडू देत किंवा तांदळामध्ये मांडू देत. पूजन तर एकाच लक्ष्मीचं आहे. तर गेल्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर गेल्या वेळेला मी तांदळामध्ये देखील मांडली होती आणि बाजूला गव्हामध्ये देखील मांडली होती. फॉर एक्झाम्पल, मध्ये मी तांदळाची रास केली होती, त्याच्या बाजूला मी गव्हाची रास केली होती आणि त्याच्या बाजूला मी फुलांची रास केली होती. जर मला फोटो मिळाला तर मी फोटो तिथे ॲडजस्ट करेन, कारण का मी फोन चेंज केला त्याच्यामुळे माझ्याकडे ते फोटोज आणि व्हिडिओज आत्ता नाही आहेत, पण जर मिळाला तर मी नक्की तिथे अटॅच करेन. तर तशा प्रकारे देखील तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकताय. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीला घालतो ते आपण वेणीचा एक प्रश्न आहे. तर तुम्ही गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मी शेवटचे 2 गुरुवार जरबेऱ्याची वेणी वापरली, जरबेरा आणि गुलछडीची वेणी वापरली आणि त्याच्यामुळे देवीचा लुक फार सुंदर झाला. जर कोणाला जरबेरा आणि गुलछडीची वेणी बनवता येत असेल तर त्यांनी ती बनवावी आणि नक्की ट्राय करावी, त्याच्यामुळे पूजेचा लुक फार सुंदर दिसतो. फोटोज मिळाले तर मी फोटोज नक्की ॲड करेन. तर जर कोणाला येत नसेल जरबेराची वेणी बनवता, जरबेरा आणि गुलछडीची वेणी बनवता, तर फक्त कमेंट सेक्शनमध्ये टाका की दादा आम्हाला वेणी बनवता येत नाही आहे. तर मी काहीतरी
म्हणजे काहीतरी करून जर मला जमत असेल, पॉसिबल असेल, तर मी त्या वेणीचा व्हिडिओ टाकेन की वेणी कशी बनवायची, म्हणजे तुम्ही ती पूजेमध्ये वापरू शकाल. तर सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या वेळेला नॉर्मल वेणीमधून जरबेरा आणि गुलछडीच्या वेणीमध्ये शिफ्ट होतं ना, त्यावेळेला पूजेचा लुक आणखीन वाढून जातो. कोणाला पॉसिबल असेल आणि त्यांना परवडणार असेल तर गुलछडीची वेणी यावर्षी नक्की म्हणजे वापरा. आणि ती इतकी कॉस्टली नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही ती घेऊ शकाल असं मला वाटतं. तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की पूजा जरा छान दिसावी, तर तुम्ही जरबेराच्या वेणीवरती देखील शिफ्ट होऊ शकता. तर आणि जर तुम्हाला बनवता येत नसेल, तर तुम्ही कुठलाही फुलवाला किंवा हारवाला वगैरे असेल ना, त्याला तुम्ही सांगू शकता की दादा मला अशा प्रकारची जरबेराची वेणी वगैरे हवी आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही फोटोज वगैरे आहेत, यूट्यूब चॅनलमधलं वगैरे दाखवलं, व्हिडिओमध्ये वगैरे मी दाखवलेलं आहे की जरबेची वेणी कशी दिसते. तर तशी वेणी वगैरे तुम्ही दादांना तो फोटो दाखवू शकाल की दादा मला अशा प्रकारची वेणी हवी आहे, तर ती दादा तुम्हाला बनवून देऊ शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही नॉर्मल कलश समोर मांडणार आहात, तर कलशाला ना मोस्टली मंगळसूत्र घालायचं असतं, कारण का तो महालक्ष्मीचं प्रतीक आहे, त्यामुळे कलशाला मंगळसूत्र वगैरे घालायचंच असतं. तर त्यामुळे आता हा कलश इतका सुंदर आणि सिम्पलच छान वाटतोय, तर त्यामुळे त्यामध्ये ओव्हर ज्वेलरी ॲड करून कलशाचा लुक घालवायचा नाही आहे. त्यामुळे जर मंगळसूत्र घालायचंच आहे ना, तर या टाईपचं छोटं मंगळसूत्र किंवा ज्याला आपण सर म्हणतो त्या टाईपचं मंगळसूत्र त्या कलशाला घालायचं. त्यामुळे त्याचं ओव्हर एक्झॅजरेटेड लुक होत नाही आणि तो कलश देखील सुंदर दिसतो. म्हणजे या प्रकारे मी आता प्रॉपर ॲडजस्ट करत नाही आहे, पण या प्रकारे नॉर्मल आणि सुंदर या प्रकारेच आपल्याला कलश ठेवायचं आहे. एकदम ओव्हर ॲड करायचं नाही आहे त्याच्यामध्ये काही. आणि तुम्हाला जर वाटलंच की यामध्ये काही ॲड करायचं, अरे हां, इथे टिकली आणि गंध ते येणारच आहे, तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पहा, त्यामध्ये मी लावलेलं आहे. तर ते ॲड करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की थोडीफार काही ज्वेलरी ॲड करायची आहे, जर तुम्ही कलश नॉर्मल स्थापन करता आणि त्यानंतर, तर तुम्ही जास्तीत जास्त जे आपला अंबाडा पिन असतो तो इथे अटॅच करू शकता. इथे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आहेत, तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओ. त्यामध्ये जर तुम्ही त्या व्हिडिओ पाहिल्यात ना, तर तुम्हाला एक छानशी अशी आयडिया येईल की नक्की कशा प्रकारे पूजा मांडायला हवी. आत्ता माझ्याकडे खूप सारं काही सामान नाही आहे, कारण का मी मुंबईवरून आलो आणि डिरेक्टली मला असं विचार झाला की आपल्याला व्हिडिओ बनवायला हव्यात आपल्या व्ह्युअर्ससाठी, कारण का ते खूप वेळ आपल्याला बोलत होते की दादा व्हिडिओ बनव म्हणून. तर त्यामुळे मी या सगळ्या व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. सो घाई गडबडीमध्ये माझ्याकडे खूप सारं असं काही सामान नाही आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या रेफरन्स थ्रूज आणि थोडीफार आयडिया जी मला काही आहे त्यामधून मी तुम्हाला आयडिया द्यायचा प्रयत्न करतो आहे की अशा प्रकारे तुम्ही पूजन करू शकता. अशा काही स्त्रिया आहेत ज्यांनी मुखवटे घेऊन ठेवलेले आहेत, घागरे घेऊन ठेवलेले आहेत, ज्वेलरी घेऊन ठेवलेली आहे. तर त्या स्त्रियांसाठी मला सांगायचं आहे, जर तुम्हाला त्या प्रकारचं जर कोणत्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टी वापरून जर तुम्हाला कलश स्थापन करायचं असेल, तर तुमच्यासाठी जी मी पहिली व्हिडिओ अपलोड केलेली आहे ना की माझ्या मार्गशीर्षची तयारी कशी आहे, त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मला पहिले 2-3 गुरुवार पूजन मांडायला जमणार नाही आहे, त्यामुळे माझ्या आईच पूजन मांडणार आहे. आणि तिला एवढ्या म्हणजे माझ्यासारख्या साड्या वगैरे नेसवायला जमत नाही, तर त्यामुळे ती तर नॉर्मल स्त्रियांसारखे घागरेच यूज करणार आहे कलशासाठी. तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मुखवटा आणि जर घागरा असेल तर किती ज्वेलरी त्यामध्ये हवी आहे, किंवा आपण म्हणू शकतो की कशा प्रकारे त्याची अरेंजमेंट करायला हवी आहे, म्हणजे मुखवटा आणि घागऱ्यासोबत. तर त्या व्हिडिओमध्ये ते अटॅच्ड आहे ती व्हिडिओ, की कसं आपण एकदम ओव्हर न करता नॉर्मल ज्वेलरी आणि नॉर्मल वर्कमध्ये ती पूजन कशी मांडू शकतो त्या प्रकारे. आणखीन एक तुमच्यासाठी आयडिया आहे की ज्यांना असं वाटतं की आपण देखील अशी सुंदर पूजा मांडावी, पण सिंपल कलश मांडूनच सुंदर पूजा मांडावी आणि त्यांच्याकडे बॅकड्रॉपला जास्त काही डेकोरेशनसाठी कोणत्याही वस्तू नाही आहेत किंवा माझ्यासारखी मोठी मूर्ती वगैरे नाही आहे, तर त्यांच्यासाठी ही आयडिया काम करू शकेल की आपला कोल्हापूर महालक्ष्मीचा जो फोटो असतो, एकतर तो उभ्या स्वरूपातला फोटो असेल, मी ते फोटोज गायडन्स म्हणून तुम्हाला इथे बाजूला दाखवेनच, एकतर मोठ्या उभ्या प्रकारामध्ये जर फोटो असतो महालक्ष्मीचा तो, किंवा नॉर्मल कोल्हापूर महालक्ष्मीचा जो फोटो असतो तो वाला फोटो, तो फोटो तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता बॅनर टाईपमध्ये, म्हणजे 3x2 किंवा 2x3 या टाईपचा वगैरे बॅनर मिळतो. तर त्या बॅनरवरती तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. जर तो फोटो तुम्ही स्वतः बॅनरवाल्याला प्रोव्हाइड केलात
तर तो आय गेस 70-80 रुपयाला जातो बॅनर. तर तो बॅनर तुझा तुम्ही हे केलात आणि जर त्याला प्रॉपरली ती फ्रेममध्ये फिट करून घेतलं, लाकडाची जी फ्रेम येते ती जर त्यामध्ये जर फिट करून घेतलात आणि तो बॅनर अशा प्रकारे जर मागे लावलात आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर जर कलश मांडलात ना, तर ती पूजा देखील तुमची फार सुंदर दिसेल. ही एक आयडिया माझ्या डोक्यामध्ये आली होती, तर त्यामुळे मी तुम्हाला ती सांगतोय. जर कोणाला असं ट्राय करायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा, त्याच्यामुळे देखील पूजा तुमची फार सुंदर दिसेल. आणि अशा थोड्या थोड्या काही क्रिएटिव्ह आयडियाज आहेत, त्या देखील तुम्ही करत राहिलात ना तुमच्या पूजेमध्ये, तर पूजा फार सुंदर दिसत राहील तुमची. आजच्या व्हिडिओसाठी मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. हे जर छोटे छोटे एलिमेंट्स किंवा छोट्या छोट्या पद्धती जर तुम्ही तुमच्या पूजेमध्ये ॲड केल्यात ना, तर ती पूजा फार सुंदर होईल, याच्यामध्ये काहीच शंका नाही आहे. आणि तुमची पूजा देखील थोड्या वेळानंतर, कालांतरानंतर माझ्या पूजेसारखीच दिसायला लागेल. तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. मी देखील महालक्ष्मीचं व्रत करतो, किंवा थोडक्यात मी करत नाही, माझी आई करते, पण मी आईला मदत करतो. तर मला देखील देवाची पूजा वगैरे करायला खूप आवडतं आणि ही माझी लहानपणापासून ची सवय तुम्ही म्हणू शकता, किंवा आवड आहे तुम्ही म्हणू शकता. तर त्यामुळे मी ही पूजा वगैरे करतो. तर मला देखील दुसऱ्यांच्या देखील पूजा बघायला आवडतात आणि मला तुमच्या पूजा देखील बघायला आवडतील. तर इंस्टाग्रामवरती आपलं पेज आहे की तीर्थ ड्रेपरी आर्ट्स म्हणून. मी पेजचा ID इथे मेन्शन करेन. तर काही लोकांनी मला तिथे देखील फॉलो केलेलं आहे. काही लोक तिथे देखील मला मेसेज करतात आणि त्यांच्या शंका वगैरे विचारतात. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तिथे मला मेसेज करून विचारू शकता. तुमच्या जर पूजा झाल्या गुरुवारी, तर जर कोणी इंस्टाग्रामवरती असेल तर इंस्टाग्रामवरती मला तुमच्या पूजेचे फोटोज तुम्ही पाठवू शकताय. मी ते आपल्या एकतर यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीजवरती अपलोड करेन आणि नक्कीच तुम्हाला माझा फीडबॅक देईन की पूजा कशी झालेली आहे या सगळ्या गोष्टीबद्दल. तर जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर तिथे मला फॉलो करायला विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली, व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर देखील करा. आणि आपलं पूजन देखील येणार आहे शेवटच्या गुरुवारी, तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहा.